वेलकम टू माय चैनल। नमस्कार दोस्तों, आज हम शुरू करने जा रहे हैं एक नया सफ़र सिर्फ 7 दिनों में मराठी सीखने का। अगर आप बिल्कुल शुरुआत से मराठी सीखना चाहते हैं तो ये डे 1 आपके लिए सबसे ज़रूरी है। आज हम सीखेंगे इंट्रोडक्शन एंड प्रोनाउंस, मतलब ओळख आणि सर्वनाम। तो चलिए शुरू करते हैं। तो सबसे पहले है ओळख, मतलब मराठी में हम अपना खुद का परिचय कैसे दें। जैसे कि मेरा नाम क्या है, मैं कितने साल का हूँ, मैं कहाँ रहता हूँ। अभी हम सेंटेंसेस देखेंगे। तो पहला है मेरा नाम आदित्य है, मतलब माझं नाव आदित्य आहे, माझं नाव आदित्य आहे। मैं भारत से हूँ, मतलब मी भारतातला आहे, मी भारतातला आहे। मैं एक छात्र हूँ, मतलब मी एक विद्यार्थी आहे, मी एक विद्यार्थी आहे। विद्यार्थी मतलब स्टूडेंट। मेरी उम्र 20 साल है, मतलब माझं वय 20 वर्ष आहे, माझं वय 20 वर्ष आहे। मैं पुणे में रहता हूँ, मतलब मी पुण्यात राहतो, मी पुण्यात राहतो। मैं अध्यापक हूँ, मतलब मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे। यह मेरा दोस्त है, मतलब हा माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे। वह मेरी बहन है, मतलब ती माझी बहीण आहे, ती माझी बहीण आहे। मैं मराठी सीख रहा हूँ, मतलब मी मराठी शिकत आहे, मी मराठी शिकत आहे। मैं आपसे पहली बार मिला हूँ, मतलब मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो आहे। आपका स्वागत है, मतलब तुमचं स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे। मुझे खुशी हुई, मतलब मला आनंद झाला, मला आनंद झाला। आपसे मिलकर अच्छा लगा, मतलब तुम्हाला भेटून छान वाटलं, तुम्हाला भेटून छान वाटलं। मेरा परिवार 4 लोगों का है, मतलब माझं कुटुंब 4 लोकांचं आहे, माझं कुटुंब 4 लोकांचं आहे। मैं अभी कॉलेज में हूँ, मतलब मी आत्ता कॉलेजमध्ये आहे, मी आत्ता कॉलेजमध्ये आहे। मैं नौकरी करता हूँ, मतलब मी नौकरी करतो, मी नौकरी करतो। क्या आप विद्यार्थिनी है, मतलब तुम्ही विद्यार्थिनी आहात का, तुम्ही विद्यार्थिनी आहात का। हाँ, मैं विद्यार्थी हूँ, मतलब हो मी विद्यार्थी आहे, हो मी विद्यार्थी आहे। अगर लड़का है तो विद्यार्थी और अगर लड़की है तो विद्यार्थिनी। आप कहाँ से है, मतलब तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठून आहात। मैं दिल्ली से आया हूँ, मतलब मी दिल्लीहून आलो आहे, मी दिल्लीहून आलो आहे। अब बात करते हैं सर्वनाम की। जैसे कि मैं, तुम, आप ऐसे शब्द जो वाक्य के शुरुआत में आते हैं। सर्वनाम की डिटेल वीडियो मैंने ऑलरेडी बनाई है, आप मेरे चैनल के प्लेलिस्ट में जाके देख सकते हैं और इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में भी मैं डाल दूँगी, तो आप ज़रूर देखें। अभी हम इसके सेंटेंसेस देखेंगे। मैं हर दिन स्कूल जाता हूँ, मतलब मी दररोज शाळेत जातो, मी दररोज शाळेत जातो। मैं अपने परिवार से बहुत प्यार करता हूँ, मतलब मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो। तुम मेरे सबसे अच्छे दोस्त हो, मतलब तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस। तू हमेशा मेरी मदद करता है, मतलब तू नेहमी माझी मदत करतोस, तू नेहमी माझी मदत करतोस। आप यहाँ क्यों आए हैं, मतलब तुम्ही इथे का आलात,
तुम्ही इथे का आलात? आप बहुत अच्छा बोलते हैं, मतलब तुम्ही खूप छान बोलता. तुम्ही खूप छान बोलता. मैं आज बहुत थक गया हूँ, मतलब मी आज खूप थकलो आहे. मी आज खूप थकलो आहे. क्या तुम कल मेरे घर आओगे? मतलब तू उद्या माझ्या घरी येशील का? तू उद्या माझ्या घरी येशील का? क्या आप मुझे पहचानते हैं? मतलब तुम्ही मला ओळखता का? तुम्ही मला ओळखता का? मैं अपने दोस्तों के साथ बाजार गया था, मतलब मी माझ्या मित्रांसोबत बाजारात गेलो होतो. मी माझ्या मित्रांसोबत बाजारात गेलो होतो. वह मेरी मदद हमेशा करता है, मतलब तो नेहमी माझी मदत करतो. तो नेहमी माझी मदत करतो. वह रोज सुबह टहलने जाती है, मतलब ती दररोज सकाळी चालायला जाते. ती दररोज सकाळी चालायला जाते. यह किताब बहुत रोचक है, मतलब हे पुस्तक खूप मनोरंजक आहे. हे पुस्तक खूप मनोरंजक आहे. यह बच्चा बहुत समझदार है, मतलब हे मूल खूप शहाणं आहे. हे मूल खूप शहाणं आहे. वे लोग बहुत मेहनती है, मतलब ते लोक खूप मेहनती आहेत. ते लोक खूप मेहनती आहेत. वे हर काम समय पर करते हैं, मतलब ते प्रत्येक काम वेळेवर करतात. ते प्रत्येक काम वेळेवर करतात. ये मेरे दोस्त है जो मुंबई से आए हैं, मतलब हे माझे मित्र आहेत जे मुंबईहून आले आहेत. हे माझे मित्र आहेत जे मुंबईहून आले आहेत. यह आदमी बहुत ईमानदार है, मतलब हा माणूस खूप प्रामाणिक आहे. हा माणूस खूप प्रामाणिक आहे. यह मेरी माँ है, मतलब ही माझी आई आहे. ही माझी आई आहे. वह स्कूल नहीं गया था, मतलब तो शाळेत गेला नव्हता. तो शाळेत गेला नव्हता. हम कल एक साथ फिल्म देखने जाएंगे, मतलब आपण उद्या एकत्र चित्रपट पाहायला जाऊया. आपण उद्या एकत्र चित्रपट पाहायला जाऊया. हम सब एक टीम की तरह काम करते हैं, मतलब आपण सगळे एक टीम सारखे काम करतो. आपण सगळे एक टीम सारखे काम करतो. हमारा स्कूल बहुत बड़ा है, मतलब आमची शाळा खूप मोठी आहे. आमची शाळा खूप मोठी आहे. हमें आपकी मदद की ज़रूरत है, मतलब आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मुझे यह काम करना पसंद है, मतलब मला हे काम करायला आवडतं. मला हे काम करायला आवडतं. मुझे तुम्हारे विचार अच्छे लगे, मतलब मला तुझे विचार चांगले वाटले. मला तुझे विचार चांगले वाटले. तुझे मेरी बात समझ में आई, मतलब तुला माझं बोलणं समजलं का? तुला माझं बोलणं समजलं का? क्या तुझे वह पसंद आया, मतलब तुला तो आवडला का? तुला तो आवडला का? मैंने खुद यह फैसला किया है, मतलब मी स्वतः हा निर्णय घेतला आहे. मी स्वतः हा निर्णय घेतला आहे. मैं खुद ही सब कुछ करूँगा, मतलब मी सगळं स्वतः करेन. मी सगळं स्वतः करेन. अब हम प्रैक्टिस सेक्शन देखेंगे. आज प्रैक्टिस के लिए मैंने आपको 3 सेंटेंसेस नीचे दिए हैं. इन्हें मराठी में ट्रांसलेट करके आप कमेंट्स में लिखिए. अगर आपको ये डे 1 का वीडियो पसंद आया हो तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें ताकि डे 2 का वीडियो आपका मिस ना हो. तो कल हम सीखेंगे ग्रीटिंग्स एंड पोलाइट वर्ड्स की शुरुआत कैसे करें. तो कल मिलते हैं, मतलब उद्या भेटूया. थैंक यू फॉर वॉचिंग.